तुमचं घर वडिलोपार्जित आहे की स्वतः कमवलेलं हा फरक ठरवतो हक्क कोणाचा आहे। हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 नुसार मालमत्ता दोन प्रकारात विभागली जाते, ती म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वतः कमवलेली मालमत्ता। वडिलोपार्जित म्हणजे ती मालमत्ता जी 4 पिढ्यांपासून अखंड हस्तांतरित होत आली आहे। पंजोबा, आजोबा, वडील, मुलगा किंवा मुलगी अशा मालमत्तेत प्रत्येक पिढीतील सदस्याला जन्मतः हक्क मिळतो। ती मालमत्ता विकायची असेल, वाटायची असेल तर प्रत्येक वारसाची संमती आवश्यक असते। उदाहरणार्थ पार्टी एच्या पंजोबांनी घेतलेली शेती आजही त्यांच्या कुटुंबाकडे आहे। ती कोणाच्याही नावावर स्वतंत्रपणे विकता येत नाही, कारण ती आहे वडिलोपार्जित मालमत्ता। इथे कायदा काय सांगतो? हक्क वारसांचा, मालकी सर्वांची। दुसरी आहे स्वतः कमवलेली मालमत्ता। उदाहरणार्थ पार्टी ए ने स्वतःच्या नोकरीतून, कष्टातून, स्वतःच्या पैशाने घेतलेलं एक फ्लॅट आहे। ती मालमत्ता स्वतः कमवलेली आहे। त्या मालमत्तेत इतर कोणालाही आपोआप हक्क मिळत नाही। मालकाला ती विकण्याचा, दान देण्याचा किंवा वसियत करण्याचा पूर्ण अधिकार असणार आहे।